नमस्कार, मी ऋषी देसाई. गोव्याचा मतसंग्राममध्ये आपलं स्वागत. 5 राज्यांचा मतसंग्राम आता सुरू झालाय. त्यात पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. यातील गोवा म्हणजे महाराष्ट्राला जरा जास्त जवळचं आणि विशेष आग्रहाचं आणि मराठी भाषिक राज्य असल्यानं अर्थात आत्मीयताही तेवढीच आहे. त्यामुळे गोव्यातील मतसंग्राम मराठी माणसासाठी खूप महत्त्वाचा आहे. गोवा राज्य म्हणून खूप छोटं आहे. अवघं 40 आमदार असणाऱ्या या राज्यातील राजकारण कधीही सरळ साधं सोपं नव्हतं. विशेष म्हणजे गोव्यात दर 6 ते 8 महिन्यांनी होणारी सत्तांतरं हे काही वर्षापर्यंत नेहमीचं राजकारण मानलं जात होतं. त्यामुळे राज्यात विकास कमी आणि राजकारण जास्त असायचं. आता परिस्थिती बदलली आहे. आता गोव्यात 14 फेब्रुवारीला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यापूर्वी 2017 मध्ये निवडणूक झाली होती. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. तर आप आणि तृणमूलने प्रवेश केल्यामुळे या लढतीला राष्ट्रीय रंग आलाय. शिवाय काँग्रेस आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे गोव्यातील निवडणुकीला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालंय. लोकशाहीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये गोव्याचा मतसंग्राम या विशेष कार्यक्रमात आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत राजकीय विश्लेषक युगांक नाईक. पण नेमकं गोव्यात घडतंय काय त्यावर एक नजर टाकूया. उत्पल पर्रीकर भाजपच्या तिकिटावर लढणार. गोव्यात आयात उमेदवारांवर भाजप मेहरबान. आप तृणमूल चमत्कार घडवणार. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस भाजपला नामोहरम करणार. गोव्यात निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे. भाजपनं त्यांची 34 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांचा समावेश नाही. एवढंच नव्हे तर पर्रीकरांच्या पणजी मतदारसंघातून भाजपनं आता बाबूश मुनसेरात यांना उमेदवारी दिली आहे. म्हणजेच उत्पल यांना भाजपनं उमेदवारी नाकारल्याचा मेसेज गेलाय. मात्र त्यावर उत्पल पर्रीकरांना 2 पर्याय दिल्याचा भाजपकडून सांगण्यात येत आहे. पण उत्पल पर्रीकर पणजी मतदारसंघातून लढणार असल्याचं म्हणतायत. तर काँग्रेसनंही त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. आता एक नजर टाकूया 2017 मधील गोवा विधानसभेच्या निकालावर. या निवडणुकीत भाजपला 13 जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसचे 17 उमेदवार विजयी झाले होते. गोवा फॉरवर्डला 3 जागांवर विजय मिळाला होता. महाराष्ट्र गोमांतक पार्टीला 3 जागांवर यश मिळालं होतं. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागेवर विजय मिळाला होता. वास्तविक 2017 मध्ये काँग्रेस सत्तेचा दावा करणार होती. पण भाजपनं खेळी करत काँग्रेसचे 13 आमदार, महाराष्ट्र गोमांतक पार्टीचे 3 आमदार यांच्या मदतीनं गोव्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे गोव्यात भाजपचं पारडं जड होऊन पुढे 28 आमदार झाले. मनोहर पर्रीकरांचं निधन झाल्यानंतर परिस्थितीत फरक पडला. गेल्या काही महिन्यात तर गोव्यात आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसनं जोरदार हवा निर्माण केली आहे. महाराष्ट्र गोमंतक पार्टी आणि तृणमूल काँग्रेस यांची आघाडी झाली आहे. इकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाही एकत्र आल्यात आणि काँग्रेस स्वबळ आजमावतीये. भाजप उत्पल पर्रीकरांना उमेदवारी देत नाही तर दुसरीकडे आयात केलेले बाबूश मुनसेरात यांना तिकीट देते. ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे यांचे पुत्र आणि विद्यमान आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना आणि विश्वजित राणे यांच्या पत्नी दिव्या राणे यांनाही भाजपनं तिकीट दिलंय. यातून भाजपची भूमिका काय आहे याचा एक संदेश जनतेत गेलाय. भारतीय जनता पक्षामध्ये ते ज्यावेळेस आले त्यावेळेस ते दोघे आमदार होते. त्यामुळे ते सिटिंग आहे आणि सिटिंग असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ती उमेदवारी मिळालेली आहे. आणि राणेंच्याही परिवारामध्ये विश्वजित राणे हे आमचे सिटिंग आमदार आहेत. आणि जे प्रतापसिंग राणे, माननीय प्रतापसिंग राणेजी 50 वर्ष जे काँग्रेसचे आमदार होते आणि ती जागा आम्ही कधीही जिंकलो नव्हतो. आम्ही त्यांना विनंती केली आणि ती जागा त्यांनी आमच्याकरता सोडली आहे. त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांनी उत्पल पर्रीकरांना आपमध्ये या, पणजीतून उमेदवारी देऊ असं खुलं आवाहन केलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप गोव्यात पुन्हा सत्ता स्थापन करणार की गेल्या वेळी बहुमत मिळूनही सत्तेचा घास हिरावणाऱ्या भाजपला काँग्रेस धडा शिकवणार हे 14 फेब्रुवारीच्या गोव्यातील मतसंग्रामातून स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज.
गोव्याची निवडणूक प्रतिष्ठेची, पण यावेळेला फक्त गोव्यापुरती प्रतिष्ठेची नाही आहे. ही आहे प्रतिष्ठा भाजपची, गोमांतकीय अस्मितेची, दिल्लीहून आलेल्या काँग्रेसची, पश्चिम बंगालहून आलेल्या तृणमूल काँग्रेसची, दिल्लीहून आलेल्या आणखीन एका आपची, महाराष्ट्राहून जाणाऱ्या राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची. मग गोव्यात नेमकं काय सुरू आहे आणि गोव्याची यंदाचा कौल हा कोणाला असणार आहे याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक युगांक नाईक आहेत. नाईक सर, स्वागत आपलं. खरं तर असं म्हटलं की यंदा अनेकांची प्रतिष्ठा आहे. म्हणजे कालपर्यंत गोव्याची निवडणूक पाहिली की मगोपची चर्चा व्हायची, जास्तीत जास्त काँग्रेसची चर्चा व्हायची आणि तिसरा पक्ष म्हणून भाजपची चर्चा व्हायची, एखाद दुसरा प्रादेशिक पक्ष किंवा अपक्षांची. पण मागची काही वर्ष चलचिल आलेमांचं नाव तेच आहे, बाबुश मोन्सेरातांचं नाव तेच आहे, अशी वेगवेगळी नावं, दिगंबर कामतांची नावं तीच आहेत, नावं तीच आहेत. फक्त यावेळेला अनेकांचे कपडे आणि रुपडे बदललेत. मुळात या वर्षीची निवडणूक तुमच्या नजरेतनं गोव्याची कशी दिसते? एक महत्त्वाचं आहे की ही निवडणूक बाकीच्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. कारण आता जे जनरेशन राजकारणात आहे ते स्वातंत्र्यानंतरचं जनरेशन आज राजकारणात आहे. म्हणजे प्रमोद सावंत हे पहिले मुख्यमंत्री आहे ज्यांचा जन्म लिबरेशनच्या नंतर झाला. सो दिस इज अ जेन एक्स ऑफ गोवाज पॉलिटिक्स. आणि ही आजची जी निवडणूक आहे ही म्हणजे खूप लोकांचं भवितव्य आज हे म्हणजे निर्णयाला लागणार आहे. त्याचं एक आहे की मनोहर पर्रिकराच्या नंतर जो गोव्याच्या राजकारणामध्ये व्हॅक्यूम तयार झालेला आहे. सो इट इज अ कॉन्सॉलिडेशन ऑफ दॅट स्पेस. म्हणजे मनोहर पर्रिकराच्या नंतर म्हणजे पेटे ते काणकोण म्हणजे राज्यव्यापी नेता आता दुसरा कोण असणार आहे त्याचंही ही एक परीक्षा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की आता म्हणजे जे काही नेरेटिव्ह सेट झालेलं आहे म्हणजे खूप पक्षांना आता दिसतंय की ह्या व्हॅक्यूममध्ये आपली पण जागा असू शकते. सो त्यासाठी NCP म्हणा, TMC म्हणा, आम आदमी पार्टी म्हणा आणि BJP सुद्धा ओके की हा जो स्पेस आहे तो कॉन्सॉलिडेट करू पाहते. सो आणि जो एक नेरेटिव्ह सेट होतोय की बीजेपीमध्ये सुद्धा की मनोहर पर्रिकरानंतर मनोहर पर्रिकराचा वारसदार कोण आहे गोव्याच्या BJPमध्ये याचा सुद्धा एक हा प्रश्न निर्माण झालेला आहे. नक्कीच. आता सर तुम्ही जो एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला की स्वातंत्र्यानंतरच्या जनरेशनची ही लढाई आहे आणि या लढाईत माझा चेहरा कुठेतरी मला दिसायला हवा, ही आता लढाई सुरू झाली. हा मुद्दा अत्यंत मला महत्त्वाचा वाटतं. केवळ त्या मुद्द्यासाठीच मी तुम्हाला आणि एक प्रश्न विचारतो. निवडणुकीच्या निमित्तानं गोवा पाहिलं तर गोवा वेगळं दिसतं, पण गोव्याच्या प्रश्नाच्या निमित्तानं निवडणूक पाहिली आणि त्या निमित्तानं जर राजकारण पाहिलं तर गोवा दिसतंय. बाहेरच्या सगळ्या ठिकाणून किंवा बातम्यांमधनं राजकारणांमधनं गोव्याचं राजकारण नको तपासूया. विकास कामांच्या नजरेतनं जर राजकारण पाहिलं तर लक्षात घ्या, आपचे मुद्दे, TMCचे मुद्दे, मनोज परब सारख्या चेहऱ्यानं उभं केलेलं युवा राजकारणाचे चेहरे हे गोव्याच्या मातीशी जोडले गेलेले आहेत. प्रचाराचा राजकीय गप्पांच्या सुरुवात करण्यापूर्वीही आजच्या घडीला गोव्याचे खरे मुद्दे काय आहेत आणि गोव्याच्या प्रचाराचे मुद्दे काय आहेत? ॲक्च्युली गोव्याचे मुद्दे खूप आहे आणि त्याला म्हणजे ओव्हरऑल म्हणजे दोन म्हणजे जे पोलर्स ऑफ इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतात, दोन खांबे गोव्याच्या अर्थकारणाचे म्हणजे त्याला ऑलमोस्ट 60% ऑफ गोवा आर डिपेंडंट ऑन दॅट. वन इज मायनिंग आणि दुसरं हे पर्यटन आहे. या मायनिंग हे आधीच ठप्प झालेलं होतं की हे वेगळ्या वेगळ्या सरकारांचं अपयश आहे की मायनिंग ते परत कायद्यानुसार ओके सुरू करू शकले नाही. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे की कोरोनासाठी जो टुरिझम ठप्प झालेला आहे म्हणजे ओव्हरऑल म्हणजे जे काही फॉरेन टुरिस्ट आहे त्याच्यावर म्हणजे आमचं पारंपरिक टुरिझम चालत होतं ते आता ठप्प झालेलं आहे. आणि ओव्हरऑल कॅश क्रॉप म्हणजे जे काही ओके ट्रिपर्स जे आहे म्हणजे जे 2-2, 3-3 दिवसासाठी येतात ओके जे कॅसिनोत जातात ते टुरिझम सध्या चालू आहे. सो ह्या दोन्ही गोष्टीवर पॉलिसी ॲनालिसिस धोरणात्मक नजरेतून विचार केलेला नाही. ना सरकारमध्ये आहे ना विरोधक त्याला काही अल्टरनेटिव्ह देऊ शकतात.
आता आपची लाईन आणि टीएमसीची लाईन जी आहे ती आर मोर टुवर्ड्स दिस पॉप्युलिस्ट थिंग. कारण गोव्याचा जो समाज आहे आपला पर कॅपिटा इन्कम बाकीच्या राज्यापेक्षा मोठा आहे, पण जो काही दिल्ली मॉडेल म्हणून बंगाल मॉडेल म्हणून जे काही ते आणू पाहतात आहे त्यात गोव्याचे प्रमुख मुद्दे जे आहेत ते लपलेले आहेत. आणि बीजेपी सुद्धा एक वेगळा नेरेटिव्ह त्यांनी सेट केलेला आहे की त्यांचं प्रचाराचे मुद्दे म्हणजे ते पोट्रे जे करतात ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पोट्रे करतात की आपण 6 लेन हायवे बांधले आहे, आपण हा ब्रिज बांधला आहे, आपण ते आणलं आहे. जो एक कन्व्हेन्शनल लॉजिक होतं की गोव्यात राज्य कोण करणार, की ज्याचं सत्ता दिल्लीमध्ये आहे तोच गोव्यात राज्य करणार, हा नेरेटिव्ह बीजेपी सेट करू पाहते आहे. कारण डबल इंजिन सरकार जे नरेंद्र मोदीचं नेतृत्व आणि इकडे जो कोण भाजपाचं सरकार असेल ते, त्यासाठी विकासाचा अजेंडा म्हणजे विकास इज इक्वल टू इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हा नेरेटिव्ह बीजेपी सेट करू पाहतो आहे. आणि काँग्रेसचं एक कमकुवत नेतृत्व आहे आणि एकंदरीत विरोधी खेळण्याचं एकंदरीत हा एक निगेटिव्ह पॉइंट आहे की तो एक सक्षम अल्टरनेटिव्ह ह्या गोष्टीसाठी उभा करू शकत नाही. आणि हा एक मुद्दा ह्या डिस्कोर्समध्ये ठळकपणाने जाणवतो. नक्कीच. आता आपण थोड्याशा राजकीय चर्चांकडे येऊया. जो धागा तुम्ही मला पहिल्या प्रश्नात सांगितला होता की मनोहर पर्रीकरांनंतरच्या स्पेसवर कोण बसणार. खरं तर मनोहर पर्रीकरांच्या स्पेसनंतर आता प्रमोद सावंतांचं नाव चर्चेला गेलं आहे, त्याच्या नावावर पक्षाकडनं शिक्कामोर्तब झाले. पण एकीकडे प्रमोद सावंतांचं नाव, एकीकडे श्रीपाद नाईकांचं नाव, ही झाली प्रस्थापित नावं. या प्रस्थापित नावाबरोबर एक स्पर्धा जी विरोधकांनी भाजपमध्ये निर्माण केली आहे आणि ती म्हणजे पर्रीकरच्या नावाची चर्चा. उत्पल पर्रीकर हे नाव आणि भाजपचा पारंपरिक मतदार याचं काही समीकरण असतं का? मला आता भाजपच्या पारंपरिक मतदारांची समीकरणं, मनोहर पर्रीकरांनी जोडलेल्या भाजपच्या गोव्याची नातं आणि पर्रीकरांच्या जाण्यानंतर सावंतांनी डेव्हलप केलेलं गोवा भाजप याबद्दल जरा सविस्तर सांगा. म्हणजे एक भाजपाचे जर आपण बघितलं की मनोहर पर्रीकरांनंतर अजून बीजेपीचा जो केडर आहे त्याला सावरण्यात प्रमोद सावंतचं केवढं यश आहे हा पण एक क्वेश्चन मार्क आहे आणि त्याचा पण निकाल या निवडणुकीत लागणार आहे. दुसरी गोष्ट, मनोहर पर्रीकरांनी जो भाजपा गोव्यात प्रस्थापित केला होता म्हणजे एकंदरीत त्यांचं मिशन सालसेत असो, मायनॉरिटीज आउटरीच असो, की बीजेपीच्या तिकीटवर मायनॉरिटीज केसेस निवडून आणणे, हा एक विक्रम मनोहर पर्रीकरांनी साधला होता आणि त्यासाठी त्याला एक ओव्हरऑल नॅशनल चेहरा पण भाजपचा बदलला. त्यासाठी आता तो केडर आणि तो मतदार तो भाजप रिटेन करू शकेल का हा एक प्रश्न आहे आणि हा एक खूप गंभीर प्रश्न आहे. दुसरं, जे भारतीय जनता पार्टीने जे आमदार आयात केले म्हणजे जे काँग्रेसमधून केले, गोवा फॉरवर्डमधून केले किंवा महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीमधून केले, त्यांना धरून प्रमोद सावंत एक वेगळं आपली इमेज म्हणजे एक स्ट्रॉंग लीडर, डिसायसिव्ह लीडर म्हणून त्यांनी पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता जो उत्पल पर्रीकर, ऍक्च्युली उत्पल पर्रीकर हे राजकारणात कुठेच नव्हते. मनोहर पर्रीकर जिवंत असताना त्यांनी आपल्या मुलांना कधीच राजकारणात आणलं नाही. त्यांचं ओपन स्टेटमेंट आहे की जेव्हा आपली मुलं राजकारणात येतात तेव्हा मी राजकारण सोडेन. पण आता उत्पल जो बीजेपीमध्ये जो असंतोष आहे त्याचा आज चेहरा उत्पल पर्रीकर बनलेला आहे. आणि आज ही जी भाजपची वल्नरेबिलिटी आहे ती आज विरोधी पक्ष कॅचिंग करून पाहतात आहे. म्हणजे ज्या पद्धतीने संजय राऊत स्टेटमेंट करत आहे, अरविंद केजरीवालने सरळ स्टेटमेंट केलं आहे की उत्पल पर्रीकराला जर भाजप तिकीट नाकारते की मनोहर पर्रीकराला आपण खूप आदर देतो, त्यासाठी त्या आदराकरता उत्पल पर्रीकराला तिकीट हे आम आदमी पार्टीने ऑफर केलं आहे. आणि जो स्थानिक उमेदवार त्यांचा आहे वाल्मिकी नाईक ह्याने सुद्धा पुढाकार घेऊन सांगलेला आहे की मी व्हॉलेंटरीली आपली तिकीट उत्पल पर्रीकराला देऊ इच्छितोय. उत्पल पर्रीकर
हे फॅक्टर बनणार आहे. आणि खास करून जो देवेंद्र फडणवीस यांनी स्टेटमेंट केला आहे गोव्यामध्ये येऊन की तुम्ही फक्त पर्रीकरांचे पुत्र आहे म्हणून तुम्हाला तिकीट दिलं जाऊ शकत नाही, हा क्रायटेरिया बनू शकत नाही. त्याच्यानंतर गोव्यामधला जो भाजपचा केडर आहे तो दुखावलेला गेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर उत्पल पर्रीकर हा फॅक्टर दिवसेंदिवस हा तयार होत आहे. हेच विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. मला वाटतं युगांक नायक यांच्या ज्या आत्ता या ओळीच्या शेवटची जी लाईन आहे की उत्पल पर्रीकर हे उत्पल मनोहर पर्रीकर बनण्यापेक्षा त्यांना फडणवीसांनी आव्हान दिल्यानंतरचे उत्पल पर्रीकर, विशेषतः बाहेरचा एक नेता गोव्यात आल्यानंतर प्रांतिक अस्मिता, स्थानिक अस्मिता कशा पद्धतीनं त्या निवडणुकीवर आपला प्रभाव टाकतो या गोष्टी पाहणं खरंच महत्त्वाचं आहे. त्याच विषयावर चर्चा करतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय. राजकीय विश्लेषक युगांक नायक यांच्यासोबत बोलतोय. गोव्याचा मतसंग्राम. गोव्याचा मतसंग्राम आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक युगांक नायक. नायक सर, आता अत्यंत शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. गोव्याच्या राजकारणात खरं तर प्रादेशिक आणि छोट्या पक्षांची एक जादू होती, गंमत होती. म्हणजे जी मगोपची होती ती जागा मग गोवा फॉरवर्डने घेतली. पण आता आप मोठा प्रबळ राष्ट्रीय पक्ष पण आपली जागा निर्माण करायला त्यांच्या वचननाम्यापासून त्यांनी सुरुवात केली आहे. TMCनं दोन फुलांचो काळ, नवी सकाळ अशा पद्धतीनं वेगवेगळ्या स्लोगन घेऊन गोव्याच्या राजकारणात उतरले. काँग्रेसही स्थानिक मुद्द्यांवर आले. केवळ भाजप सोडलं आणि त्याच्यात गोवा फॉरवर्ड मनोज परब नावाची जादू देखील आहे. एक दरवेळेला एक प्रस्थापित पक्ष असताना त्याच्यासमोर 8 वेगवेगळे पक्ष किंवा 4 वेगवेगळे पक्ष राहिलं की मतविभागणीचा फटका हा प्रबळ पक्षाला पडतो. हे समीकरण यावेळेला गोव्यात लागू पडणार नाही, कारण गोव्याचा मतदार हा प्रश्नांवर ठाम आहे, हा त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावर दिसतोय. प्रादेशिक पक्षांची आणि विशेषतः राष्ट्रीय म्हणजे अगदी राष्ट्रवादी आणि शिवसेना सगळ्यात या पक्षांची भूमिका ही भाजपला सहाय्यकारी ठरणार आहे की स्वतःचं स्थान निर्माण करणारी ठरणार आहे? नाही, जर वोट आपण बघितलं की 2007 नंतरचं आपण वोटर पॅटर्न बघितलं गोव्याचं की मतविभागणीचा फायदा एकाला पक्षाला होऊन तो पक्ष सत्तेत येतो, हे विधान पटण्यासारखं नाही आहे. अगदी. ओके. सो देर विल बी कॉन्स्टिट्युएन्सीज लाईक मार्मगोवा विच BJP बेनिफिटेड आउट ऑफ दिस स्प्लिट. ओके. बट त्याचं असं नाही की फक्त मतविभागणीसाठी भाजपा आली. सो वोटर बिहेवियर पॅटर्न इन गोवा इज मुव्हिंग टुवर्ड्स अँटी इन्कम्बन्सी. कारण 2007, 12 आणि 17 यांची जर टक्केवारी घेतली जाल्यार आपल्याला दिसेल की 50% आमदार हे आपली सीटं रिटेन करू शकत नाही, म्हणजे ते विधानसभेत परत जाऊ शकत नाही. आणि 2017 साली तरी 9 कॅबिनेट मिनिस्टर भाजपाचे यांचा पराभव झाला. दॅट इन्क्लूड्स द चीफ मिनिस्टर म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा. सो आज जी परिस्थिती आहे त्यात एक मान्य करावं लागेल की ज्या पद्धतीने आप आलेला आहे, म्हणजे ह्या 2 वर्षात ज्या आपने जी गती घेतली आहे आणि जो डिझरप्शन TMCने मागच्या 3 महिन्यात केला आहे, दे कॅन ऍक्च्युअली गेट द सीट. ओके. सो आणि आप आणि TMC जर 1, 2 किंवा 5 सीटं सुद्धा ह्या ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड राजकारणामध्ये जिंकू शकतात तर ही फार मोठी गोष्ट आहे गोव्याच्या राजकारणात. अगदी. बट एक आहे की आप आणि TMC मध्ये हे त्याने डिसरप्शन त्यांचं व्हिजिबल होतं आहे. नक्कीच त्यांची ही जी संपूर्ण लढाई आहे ती अर्थात यावेळच्या निवडणुकीसाठी नसेल तरी त्यांना गोव्याच्या राजकारणात स्थान मिळवायचं आहे आणि त्याची पुरेपूर तयारी झाली आहे, एवढं मात्र नक्की. धन्यवाद युगांक नायक सर, त्यांनी आपला गोव्याचं राजकारण समजून दिलं. पण जाता जाता गोव्याच्या राजकारणाबद्दल एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्रात पहाटेचा शपथविधी ही जर गोष्ट महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालणारी असेल तर 2017ला राजकारण पालटवणारी जी वेळ होती ना ती पहाटे 3:30ची होती. त्यामुळे गोव्याचं राजकारण जेवढं सुशेगात दिसतं
त्याच्या कैक पटीनं ते धगधगत असतं एवढं मात्र नक्की. या विशेष कार्यक्रमात इथं थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.